नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगलं. मामा म्हणतात, तळावर आपण भंडारा ठेवायचं का? तर सर्व लोक खूप आनंदी होतात व म्हणू लागतात, हो मामा ठेवूया की, आम्ही समधी लोक कष्ट करू. दादू म्हणू लागतो, मामा तू म्हणलास तर आजच करूया बघ, मी समधी तयारी करतो. तेथे जमलेले सर्व लोक म्हणू लागतात, हो मामा तेवढंच आमच्याकडून बी कष्ट होईल बघा आणि आपण लवकरात लवकर करू. तेथील सर्व लोक बोलू लागतात, म्हणजे आता आपण गावाला सर्वांना सांगू, म्हणजे ते सुद्धा येतील, प्रसाद खातील आणि आपण प्रसाद जादा करू, म्हणजे सर्वांना ते पुरेल. मामा म्हणतात, काय चिमापा काय म्हणतो यास, कधी करायचं भंडारा? चिमापा बोलू लागतो, मामा करूया लवकरात लवकर, तुम्ही म्हणसाल तेव्हा करूया. तसे बोलून सर्व लोक म्हणू लागतात, ठीक आहे मामा, आम्ही येतो मग परत घरी जाऊन. मामा म्हणतात, बरं ठीक आहे, समधी लोक तयारीला लागा. पुढे आपण पाहतो, रमेशची पत्नी पूजा करत असते. मामाने जो नारळ दिलेला असतो तो देवघरात ठेवते आणि ते पूजा करू लागते व त्याच्या मुलगीला सांगू लागते, हा नारळ मामाने दिलेला आहे, त्यामुळे तू नमस्कार कर आणि आता आपले चांगले दिवस येतील बघ. ती म्हणू लागते, मामा तुमच्यावरती खूप मला विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्तीसुद्धा आहे, त्यामुळे मला ठाव आहे की आमचं चांगलंच होणार इथून पुढं, त्यामुळे आम्ही मसाल्याचा व्यापार करू. ह्यांनी थोडं नाही हे करत, पण मी त्यांना सांगते समजवून, आम्ही खूप कष्ट पाहिलेत मामा, त्याच्यामुळे हे असं करतात. इकडे आपण तळावर पाहतो, पुष्पा म्हणत असते, मामा तुम्हाला हे एक विचारायचं होतं, माझं पुढं कसं होणार, म्हणजे काय होणार, मी काय करू नक्की पुढे? मामा सांगू लागतात, तू तळावरच थांब, तुझं बघूया काय होतं ते. पुष्पा सांगू लागते, मामा मी जीव द्यायलाच चालले होते आणि म्हटलं की तुम्हाला एकदा विचारूया पुढे काय करायचं ते. मामा म्हणतात, तू तळावरच थांब, सेवा कर, तुझ्या पदरात काय दान भेटतंय ते बघ आणि तुला ते कळलंच की काय आहे ते, त्यामुळे तू थांब इथेच. तसे बोलून पुष्पा तिथून निघून जाते. पुढे आपण पाहतो, रमेश मसाल्याचा व्यापार करू लागतो. त्यासाठी तो नारळ फोडव म्हणतो व तो गावकऱ्यांना बोलवतो व जे जे देणेकर आहेत त्यांना तो सांगू लागतो, तुमचं देणं मी लवकरच फेडेन बघ. आता मी मसाल्याचा व्यापार करत आहे, आता बघूया ह्याच्यामध्ये जर पैक मला मिळालं तर तुमचं पैक लवकरात लवकर मी परत करेन. त्यातला एक जण म्हणू लागतो, अरे रमेश तू मामांकडे गेलता आणि सांगितलंसुद्धा नाही आम्हासने, मामांकडे जाऊन आला म्हणून. रमेश सांगू लागतो, अरे हो ते कसं आहे, मी सांगितलं असतं आणि तू विचारला असता परत की मामा कोण आहे, कुठला आहे म्हणून. व तिथली एक बाई बोलू लागते, अरे मामा तर सर्वांनाच माहीत आहे कोण आहेत मामा. रमेशची पत्नी सांगू लागते, आता इतके दिवस खूप काही झाले ते झाले, आता आपण चांगलं वागूया आणि तुमचं पैका आम्ही लवकरात लवकर परत करेन. सर्व लोक बोलू लागतात, बरं ते ठीक आहे, ते राहू द्या आता आणि कामाला सुरुवात करा आणि नारळ फोडा, मामांचं नाव घ्या आणि नारळ फोडा. ते सर्व बोलतात, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तसे बोलून रमेश नारळ फोडतो. आपण पुढे पाहतो, पुष्पा मामांजवळ येते व विचारू लागते, मामा मला बसूनसुद्धा कंटाळ येत आहे, काहीतरी काम करावं असं वाटत आहे, काय करू मामा मी? मामा म्हणतात, हे बघ पोरी, इथं काम करायलाच पाहिजे असं काय नाही, तू नुसता पंढरीचं नाव घे म्हणजे झालं, आणि असं नाही की तू कामच करावं आणि आजार पडावं, तसं काय करू नको, जेवढं तुला जमतं या तेवढं कर तू. पुढे पुष्पा बोलते, मामा मी जाऊन पाणी आणते बघा. मामा म्हणतात, बरं ठीक आहे, तुला जसं जमतं या तसं तू कर. त्याच्यासोबत असणारी बाईसुद्धा म्हणते, मामा मी हिच्यासोबत जाते, म्हणजे हिला बी थोडं सोबतीला कोणतरी मिळेल. मामा म्हणतात, बरं ठीक आहे. पुष्पा पाणी घेऊन येताना एक जण तिला पाहतो व तो तिच्या पत्नीला बोलू लागतो, ही कोण आहे बरं, हिला मी कुठेतरी पाहिलं आहे. तिची पत्नी बोलू लागते, अहो तसं काय नाही, पाहिलं नसेल तुम्ही. तर तो बोलू लागतो, नाही नाही हिला मी पाहिलं आहे नक्की,
हिला मी विचारतोच आता कोण आहे ही. तो माणूस येऊन पुष्पाला अडवतो. हो विचारू लागतो, तुम्ही पुष्पा वहिनीच ना, आणि इकडे कुठे? तर ती बोलू लागते, मी नाही ओळखलं तुम्हासनी, तुम्ही कोण आहे? तो माणूस बोलू लागतो, नाही नाही तुम्ही मला ओळखता आणि मी बी तुम्हाला ओळखतोय. पुष्पा सांगू लागते, मी तुम्हाला ओळखत नाही, मला जाऊ द्या इथून. तिच्यासोबत असणारी दुसरी बाई बोलते, का तिला त्रास करत आहे तुम्ही? जावा इथून आधी, तिला बोलायचं नाही आहे ना, मग जावा तुम्ही इथून. तसे बोलून ते दोघेही तिथून निघून जातात. त्या माणसाची पत्नी म्हणते, हे बघा तुमच्या ओळखीचे आहेत तुम्ही म्हणता आणि ते तुम्हाला ओळखसुद्धा देत नाही आहेत, हे काय म्हणायचं? पुढे आपण पाहतो चिमाप्पाची पत्नी म्हणू लागते, हे काय म्हणायचं? तुमचा तो मित्र पैकं घेऊन गेला आणि तो कधी देणार आहे, काय देणार आहे, काही सांगितलंसुद्धा नाही. तर तो तिचा नवरा बोलू लागतो, अगं तो देईल पैकं परत, तो सांगितलं आहे ना व, मग देईल की, इतके का काळजी करत आहेस तू? मग चिमाप्पाची पत्नी म्हणते, नाही तो सांगायला तरी पाहिजे होता ना व, आत्ता देईल, 2 दिवसांना देईल, काहीतरी बोलावं. तो परत आलासुद्धा नाही इकडे. आणि आता ते मसाल्याचे व्यापार करणार आहेत, ते तुम्हाला बोलवलंसुद्धा नाही आणि काही जणांना ते बोलवले होते, नारळसुद्धा फोडले आणि सांगितलेसुद्धा नाही आपणास. चिमाप्पा म्हणतो, अरे असेल त्याला काहीतरी गडबड, मग तो विसरला असेल. चिमाप्पाची पत्नी म्हणते, तुमचं मोठं म्हण तुम्ही असं म्हणता, पण मी म्हणते ते तुम्हासनी सांगायला पाहिजे होते. आणि आता मामांनी त्यांना आशीर्वाद दिला आहे म्हटल्यावर त्यांना आता पैकं येतीलच की, त्यांचंसुद्धा चांगलंच होणार आहे आता. मग ते तुम्हासनी येऊन सांगायला तरी पाहिजे ना, आणि थोडा मसाले तरी द्याय पाहिजे होते, काहीतरी बोला पाहिजे होते ना ते. चिमाप्पा म्हणतो, आता इतकं लक्ष नाही घालत बसायचं बघ, त्यांचं चाललं आहे ना चांगलं, मग झालं की. आणि आपल्यालासुद्धा तेच पाहिजे होतं, रमेशचं कधी एकदा चांगलं होईल म्हणून. आता त्याचं चांगलं चाललं आहे तर होऊ दे ना मग. आणि तू लईच विचार करत आहेस बघ, इतका विचार नका करू, तो करल आणि पैकं देईल द्यायचं तेव्हा. आणि पुढे बघू काय होतं या, तो सांगेल की आज नाही तर उद्या, व्यापार सुरू करत आहे म्हटल्यावर. पुढे चिमाप्पा म्हणतो, तू नको एवढं काळजी करू त्यांचं, ते करतील काय करायचं, आपण बघू पुढे काय होतं या, आणि आपल्याला काय कमी पडत आहे तेव्हा, सगळं तर चांगलं चाललं आहेच नव्हं. चिमाप्पाची पत्नी म्हणते, अहो तसं नाही, पण एक मित्राच्या नाताने तरी तुम्हाला सांगायला पाहिजे होते असं मला वाटतं या बघा. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.